बातमी राज्यातील पाणी साठ्यासंदर्भातली। राज्यात एकीकडे उष्णतेची लाट पसरली आहे आणि पाणी साठ्यातही झपाट्यानं घट होते। मार्च महिन्याच्या मध्यावरच पारा 40 पर्यंत गेलाय। धरणातील पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होतंय, पाणी साठ्यात झपाट्यानं घट होते। सद्यस्थितीत राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 60% पाणी साठा आहे। यंदा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या जलसंपदा विभागानं विविध धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतला। जिल्ह्यातील मध्यम ते लहान मोठ्या धरणांमध्ये जवळपास 3011 धरणं आहेत। या सगळ्यांमध्ये मिळून 60% पाणी साठा आहे। दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठा अधिक आहे। यंदा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। राज्यात सध्या पाणी साठ्याची स्थिती काय आहे, आपण एक नजर टाकूया। राज्यात जवळपास 3011 इतकी धरणं आहेत। सर्व धरणांमध्ये मिळून 60.38% इतका पाणी साठा आहे। नागपूरमध्ये 62.9, अमरावतीमध्ये 63.7, संभाजीनगरमध्ये 63.27% इतका पाणी साठा आहे। नाशिकमध्ये 60.56, पुण्यामध्ये 58.34, तर कोकणामध्ये 57.75% इतका जलसाठा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।